47 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. हॅलो, सिद्धेशदादा जाधव यांचा सत्कार होत आहे, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि तुकाराम मरागजे यांच्याकडून सुद्धा 3 षटकार आणि 3 विकेट साठी 501 रुपयाचं प्राइज असणार आहे. जे आपा 1-2 प्लेयरने आता आदित्यने वगैरे मिळवलंय, तर सुवर्ण संधी असेल तुमच्यासाठी की 3 षटकार किंवा 3 विकेट. आणि पुन्हा एकदा हा सामना हाय व्होल्टेज सामना सुरू होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो म्हणजे संतोष. पहिला चेंडू सेमीफायनलचा. हो, आणि पहिला चेंडूला दिशा देण्याचं फक्त काम केलं ते म्हणजे वैभव याने. पहिला चेंडू, पहिला चौकार. क्या बात है. बघा, आदित्य आणि वैभव बोलतात ना, तुम्ही एकाच्या संगतीत जरी गेलात, जरी चंदनाच्या संगतीमध्ये बोलतात ना, तुमचा सहवास आला तर तुम्हाला सुद्धा चंदनाचा वास आल्याशिवाय राहणार नाही. तसाच वैभव आलाय आदित्यच्या जोडीमध्ये. तो वैभवला सुद्धा बघा की एक एनर्जी आलेली आहे की यस, आदित्य आहे ना म्हणजे मी सुद्धा चांगला खेळेन. आणि सुरुवात बघा वैभवनं कशी छान केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती दिलाय त्याने चौकार. पुढचा चेंडू आणि सुंदर असा. आणि बघा इकडे थोडासा रनआउटचा चान्स झाला असता, परंतु इकडे संधी घालवली ती म्हणजे जाधव उमरी संघाने. धावसंख्या होते 5. आणि आता स्ट्राइक वरती जातोय आदित्य. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजे वैभव. आणि आदित्य फक्त नजर मारतोय. आदित्यची नजर घारी सारखी आहे. म्हणजे घार कशी बघते एखाद्याची शिकार करायची तर आपल्याला कुठे आपलं शिकार आहे, तसं आदित्यची नजर मैदानावरती भिरभरते की कुठे क्षेत्ररक्षक जरा जवळ आहे, कुठे लांब आहे, कुठल्या पद्धतीत मी खेळलो तर माझा षटकार जाईल, चौका लागेल. याला बोलतात मित्रांनो प्लॅनिंग. आणि तेच करताना दिसतो इकडे आदित्य. 5 धावसंख्या झाली ती म्हणजे धावली असंघाची. संतोष गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो, पुन्हा एकदा हा चेंडू आणि ही चेंडू अवांतर धावसंख्या, लेग बाईज धावसंख्या होते ती म्हणजे 6. पंच आहेत आपले मल्होत्रा सर. वयाचं बघा आज 65 इयर्स. या वयामध्ये मित्रांनो माणसं घरी आराम करतात. आज संडे मटन खातात, पुऱ्या खातात, चिकन खातात, परंतु हा माणूस आपल्यासाठी पंच म्हणून इकडे आलाय. सॅल्यूट असेल यांच्या वयाला, यांच्या पंचगिरीला. खरोखर आज या वयात सुद्धा चांगली पंचगिरी करताना आपल्याला दिसत आहेत ते मल्होत्रा सर. इकडे सुद्धा कमेंट आले आमच्या दादांनी दिले की 75 वर्षे सुद्धा मोदी साहेब आहेत. पुढचा चेंडू आणि हा चेंडू ज्या प्रकारे बॅटला लागला त्या चेंडूवरती लिहिला होता चौकार. धावसंख्या वाढते ती म्हणजे धावलीय संघाची धावसंख्या होते 10. पहिलं षटक, पहिल्या षटकाच्या मध्ये थोडासा तो प्रहार करायचा प्रयत्न करतीलच एजे आणि विजे. संतोष आहे पहिला षटक टाकतोय जाधव उमरी संघाकडून. चला सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. पहिली सेमीफायनल आहे, पहिली सेमीफायनल. इकडे एक चुकी बोलल्याप्रमाणे तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ शकते, परंतु इकडे चुकी नाही. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांना माहिती आहे की ही संधी जर गमावली तर आपल्या हातून चषक जाणार आहे. ओहो, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. हा संतोषचा. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. पहिलं षटक चालू आहे, 10 धावसंख्या. चांगलं षटक हाताळतोय तो म्हणजे संतोष. सामना करेल वैभव. फुलटॉस चेंडूला जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु
आणि तिकडे आदित्यचा चान्स आहे का रनआउटचा? नाही, पण आदित्य सुद्धा हुशार आहे. आदित्य जर षटकार मारू शकतो तर आदित्यला पळायचं सुद्धा चांगलं माहिती आहे. आदित्य एवढ्या लवकर मासा तुमच्या हातामध्ये सापडणार नाहीये. एकच धावसंख्या होते 11. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. चांगली षटक, चांगली धावगती ठेवले. आता थोडस प्रेशर कुठंतरी धावली संघावरती आलंय, कारण धावसंख्या झालीत फक्त 11 आणि तुम्हाला करायची धावा त्या म्हणजे करायच्या आहेत 47. आणि यस, पुन्हा एकदा आलाय आपल्या कर्णधार जबाबदारी घेऊन की यस आता दुसरं षटक आहे. तुकाराम टीजे तुकाराम आहे दुसरं षटक घेऊन येतो. तुकाराम, धावसंख्या झाली 11. टायमिंगचं बघा अंपायर. हा यस यस तुम्ही अंपायरचा निर्णय अंतिम असेल. जर त्यांनी पेनल्टी दिली तुम्हाला स्वीकारावी लागेलच, कारण वेळेनुसार सामने आपल्याला संपवायचे आहेत. ओहो, पहिला चेंडू तुकाराम याचा. ओहो बघा स्टाईल, ये स्टाईल है मल्होत्रा सर की. क्या बात है, क्या बात है. अवांतर धावेमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजे 12. तुकाराम याचा पहिला चेंडू, वाईट चेंडू. आदित्य काहीतरी कानमंत्र देतोय वैभवला की वैभव आपल्याला खेळी करायची आहे. धावसंख्या थोडी जरी जास्त असेल तरी आपण असेल तर काही अशक्य असं काही नाही. हो, आणि वैभव याने पुन्हा एकदा यस झेल होतोय का? यस, जाधव उमरी संघाचा हा खेळाडू चिडलेला आहे. चेंडू आपटला मैदानामध्ये. नाही, मी सोडणार नाही कॅच, कारण मी सुद्धा इकडे जिंकायला आलोय, एवढ्या लांबून आलोय तर मी सुद्धा काहीतरी करून दाखवतो. आणि वैभवला माघारी पाठवतोय तो म्हणजे हा खेळाडू. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 12. फलंदाज लवकर लवकर जावा. आणि यस आता फलंदाज आलाय तो म्हणजे यस उंच पुरा असा तेजस टीजे. धावसंख्या झालेली 12. दुसरं षटक चालू आहे. टीजे, तेजस घोरपडे टीजे, आणि गोलंदाजी सुद्धा करतोय टीजे म्हणजे तुकाराम जाधव. दुसरं षटक चालू आहे. तुकाराम हाताळतोय आपलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा. आता हे षटक खूप महत्वाचं ठरणार आहे, कारण या षटकामध्ये किती धावा घेतील हे दोन फलंदाज. हो, आणि हा चेंडू सुद्धा उंच उडवलाय. बघूया झेल होतोय का? ओहो, काय खेळाडू आहे, क्या बात आहे. 2 चेंडू 2 धावा आणि हॅट्रिक साठी जाईल का तुकाराम? बघूया. 501 रुपयाचं प्राइज आहे मरागजे यांच्याकडून. आणि जर 501 चा हा झेल सुद्धा त्याच क्षेत्ररक्षाने घेतला तर मला वाटतंय गोलंदाजाला देण्यापेक्षा त्या क्षेत्ररक्षाला 500 रुपये द्या. 2 कॅच त्याने पकडलेत. तो पण म्हणला असेल देवा येऊ दे रे 500 रुपये माझ्याकडे. आज रविवार आहे, घरी पण आई पप्पा म्हणतील काय घेऊन आलास, तर 500 ची नोट दाखवू शकतो. आई हे बघ 500 रुपये घेऊन आलोय. बघूया इकडे पहिली हॅट्रिक होते का? षटकारांची तर हॅट्रिक झाली, परंतु विकेटची हॅट्रिक करतोय का? आणि मित्रांनो खेळाडू आहे, नाव आहे त्या खेळाडूचं तुकाराम जाधव उर्फ टीजे. मित्रांनो नाम ही काफी आहे. टीजे खरोखर एवढा इफर्ट देणारा खेळाडू, एवढा एनर्जीवाला खेळाडू आज अटीतटीच्या सामन्यामध्ये विकेट घेतोय का? बघूया हॅट्रिकची. ओहो, आणि हा चेंडू हॅट्रिक उगवलेली जरी त्यांची तरी धावसंख्या होते ती म्हणजे धावलीय संघाची धावसंख्या जाते 13. आणि आता थोडासा विचारामध्ये आलाय, थोडासा विचार करतोय की आदित्य काय करायचं. समोर आहे टीजे. धावसंख्या सुद्धा मला वाढवायची आहे, कारण आतापर्यंतचे सामने धावसंख्येने आपण जिंकलेत, परंतु इथे जाधव उमरी संघ सुद्धा जरी धावसंख्या कमी असेल
बाहेरचे चेंडू प्लीज आतमध्ये टाकू नका. सामने चालू आहेत मित्रांनो, आणि सामना लगेच लगेच चालू करा. जाधव उमरी कोणी असू द्या, पेनल्टीचे शिकार पंचांनी सांगितलं तर तुम्ही पेनल्टीचे शिकार होऊ शकता. धाव संख्या जैसे थे 13 धाव संख्या आहे. दुसरं षटक चालू आहे. चांगलं षटक टाकतोय तो म्हणजे तुकाराम. ओहो, आणि ओ माय गॉड, मोठा मासा जाळ्यातून सोडलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव खरोखर लिहून ठेवा, कारण तुम्ही कोणाचा कॅच सोडलाय तुम्हाला माहित नाही. हा खेळाडू असा आहे ज्याचा कॅच सोडलाय. धाव संख्या 14, आणि कॅच सोडली असती तर इकडे आमचे खेळाडू बोलतायत की मॅच गेली असती, परंतु एजेचा कॅच सोडलाय. बघूया दुसरं षटक. तुकाराम याचा पुढचा चेंडू, ओहो, सुंदर असा मारलेला ऑफसाईडला. एक धाव मिळेल आणि 4 धावा मिळाल्या. त्या म्हणजे धावलीय संघाला. धाव संख्या होते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18. आणि खरोखर दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या थोडीशी वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. 18 धावा. ओ, आणि काय बोलायचं, नशीब पलटी मारलं इकडे थोडस. 2 चेंडू आणि 8 धावा येत आहेत. या धावसंख्येबरोबर जाधव उमरी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22. काय गोलंदाजी करत होता टीजे. धावसंख्या झाली ती म्हणजे 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या. 6 चेंडू 25 धावा. 6 चेंडू मध्ये 25 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावा. आता आव्हान आहे आदित्यवरती. 6 चेंडू 25 धावा. मित्रांनो, सामना दोन्हीकडे आहे, कारण त्यांचा आयकॉन खेळाडू आहे धावलीचा आदित्य अजून मैदानावरती. जर इकडे चेंडू, इकडे जर लगातार काही षटकार आले तर इकडे इतिहास घडू शकतो. ओहो, पहिला चेंडू, एकच धाव, आणि आदित्यला दुसऱ्या धावेची संधी दिली ती म्हणजे जाधव उमरी संघाने. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. 5 चेंडूचं गणित आणि 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. बघूया प्रेशर दोन्हीकडून. हा चेंडू आणि यस उचलला जातोय आदित्यच्या या बॅट मधून. षटकार. बघा, मी बोललेलं, तुम्ही कोणाला जीवनदान देताय? आदित्यला जीवनदान देताय तुम्ही. ज्या खेळाडूने याचा कॅच सोडलेला, तर खेळाडूने एकदा बघायला पाहिजे की आदित्य कोण आहे. आदित्यने दाखवलंय की तुम्ही मला जीवदान दिलंय, म्हणजे आता मी काही ऐकणार नाहीये. धावसंख्या होते ती म्हणजे धावलीय संघाची 30. 17 धावा हवे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे प्रेम, आणि प्रेम वरती आता सर्व आहे की कसे चेंडू टाकायचे शेवटचे काही चेंडू. परंतु आदित्य आहे, कारण आदित्यच्या बॅट मधून जो निघतोय तो षटकार, आणि या चेंडू ठरवेल मॅच ची काय सिच्युएशन आहे. ओ यस, वाकड्या वाकड्या बाबलीचा, अरे देवा, हिरवा हिरवा पाला देवा.
आणि आदित्य मारतोय षटकार, बोलतोय झुकेगा नहीं साला. यस, ये वही आदित्य है मित्रा, ज्याने कॅच सोडलाय. मला का त्याचं नाव घेऊस वाटतंय, कारण आदित्यला जीवदान द्यायचं म्हणजे एखाद्या, आता त्याच्या गळ्यात लिंबू बांधा, मिरच्या बांधा, आदित्य काय ऐकणार नाही. स्कोर आहे झालेला आहे 36. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू मध्ये 11 धावा आणि आदित्यने लगातार 2 षटकार मारलेत. आणि हा चेंडू मध्ये जर षटकार आला तर 501 च प्राइज येतंय तुकाराम मरागजे यांच्याकडून. ओहो, आणि निर्धाव चेंडू मित्रांनो, बोलतात ना अशा सिच्युएशन मध्ये निर्धाव चेंडू टाकणं प्रेम. क्या बात आहे प्रेम, सॅल्यूट आहे तुम्हाला. पण निर्धाव चेंडू टाकताय तुम्ही. 2 चेंडू 11 धावा. यस, 2 चेंडू 11 धावा. प्रेमने सुद्धा देवाचा धावा केलाय. हे देवा पाव, आणि धावली संघ सुद्धा म्हणतोय देवा मला पाव. आणि हा चेंडू ठरवेल. यो माय गॉड, ओ क्या बात है, क्या बात है. होम मिनिस्टर कडून यांच्याकडून सलाम असेल यार. षटकार मारला तो पण आमच्या दिशेने, डोळ्याचा पारणं फिटेल असा शॉट. क्या बात है. 1 बॉल 5 धावा. ज्यांना कुणाला त्रास असेल, बीपीचा त्रास असेल, शुगरचा असेल, ज्यांचे हार्टबीट कमी असतील, त्यांनी हा मॅच बघू नका. मॅच का बघू नका, कारण आदित्य कहर करतोय. 1 चेंडू 5 धावा आणि षटकारच पाहिजे. कदाचित जर हा षटकार आला तर आदित्य, तुम्ही ठराल या दिवसाचा आयकॉन खेळाडू. 1 चेंडू 6 धावा. मॅच जर टाय झाली, कंपल्सरी चेस. 1 चेंडू 6 धावा. सर्वांचं लक्ष आहे या चेंडूवरती. सर्व खेळाडू, काही खेळाडू झाडावर बसलेले खाली पडलेले आहेत की काय करतोय आदित्य. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आदित्य बघा कसा पळतोय मित्रांनो. सर्वांनी त्याला मिठी मारा. मिठी मारायचा हकदार आहे तो. मिठी तो बनते यार. मला सुद्धा असं वाटतं की त्याला मिठी मारलीच पाहिजे. असा खेळाडू, महान खेळाडू. मला सुद्धा इकडे कमेंट्री बॉक्स मधून बाहेर पडूच वाटतंय, कारण आत्ताचा जो सामना झाला खरोखर त्याला उचलून घ्या त्या खेळाडूला. आज त्याला सितारा का बोलले जातं, त्याला आयकॉन का बोललं जातं मित्रांनो. हाच आहे तो खेळाडू ज्याने सामना फिरवलाय. 3 षटकार, नॉट अ जोक मित्रांनो. हा सामना ज्यांनी बघितला, ज्यांनी पाहिला, खरोखर ते म्हणले असतील की हा सामना आमच्या जीवनातला अविस्मरणीय सामना होता. आणि आनंद अश्रू बघा आदित्यच्या डोळ्यामध्ये. आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये आहेत की माझ्या संघाने मला उचलून घेतलंय, माझ्या संघाने मला उचलून घेतलंय. खरोखर आज क्या बात आहे. खरोखर